काल परवा झालेल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्या घटना घडल्या त्याचा सर्वप्रथम शिवसैनिक म्हणून निषेध करतो. त्या ठिकाणी जी घटना घडली ती इतकी दुर्दैवी आहे की जनतेने निवडून दिलेल्या सर्व सदस्यांचा तो अपमान तर आहेच, पण लोकशाहीचा खून करण्याचं काम त्या ठिकाणी जो सर्वात मोठा पक्ष म्हणवला जातो आणि त्या पक्षातले दबंग म्हणून स्वतःला जे मंत्री समजतात त्यांच्या माध्यमातून या लोकशाहीचा खून झालेला आहे. लोकांनी या सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी असू द्या आणि शिवसेना असू द्या यांना बहुमताचा कौल दिला होता आणि तो बहुमताचा कौल असूनसुद्धा त्यांनी सांगितलेलं की आम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवणार आणि हे सगळं प्री प्लॅनली होतं. खोटे गुन्हे दाखल करणे असू द्या, त्या गुन्ह्यामध्ये त्याच वेळी अडकवणं असू द्या. मला असं वाटतं आहे की आत्ता जर का BJPच्या बऱ्याच पदाधिकारी मंत्र्यांचे जर का गुन्हे बाहेर काढले तर त्यांना कधीच अटक झाली असती, पण अशा वेळी मतदानाच्या वेळी अटक करणं हा लोकशाहीला खून करण्याचा प्रयत्न आहे. आणि आम्हाला अभिमान आहे आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांचा, आमच्या नेत्यांचा, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी लढाई दिली लोकशाही वाचवण्यासाठी, ज्या पद्धतीनं वाघासारखं लढणं असतं आणि शिवसेनेचा वाघ कसा लढतो हे त्या ठिकाणी शंभूराज देसाई साहेबांनी दाखवून दिलं. अरे एक मंत्री त्यांनी ठरवलं तर पाहिजे एवढी संख्या आणू शकतात, पाहिजे त्या गोष्टी करू शकतात, पण स्वतः भिडले, स्वतः न्याय देण्यासाठी तिथं उतरले आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने या सातारा जिल्ह्याच्या जनतेला दाखवून दिलं की सत्यासाठी आम्ही काहीही करू. आणि खरोखर आज सातारा जिल्ह्यामध्ये मला वाटतं भारतीय जनता पार्टी सर्वेक्षण करण्यामध्ये, सर्वे करण्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक मायमाऊली, इथल्या शेतकरी असू द्या, इथला तरुण असू द्या, यांचा एक सर्वे करावा या निकालाच्या नंतरचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकाव्या. तुम्हाला खरंच तुम्ही काय केलं आहे याची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये एक शिवसैनिक म्हणून सांगतो, नक्कीच शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी जशास तसं उत्तर द्यायला तयार असेल, परंतु आम्ही लोकशाहीचा खून करणार नाही. लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून जे करायचं ते नक्की करू, पण ज्यांनी चौकट मोडली तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या शिवसैनिकडून होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.